थंडी वाढलेली आहे आणि या वाढलेल्या थंडीमुळे शेती पिकांना देखील त्याचा काहीसा प्रमाणात फटका जाणवला आहे. धुळे मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत. या भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक जी आहे ती कमी झाली आहे काही भाजीपाल्याची आणि भाव देखील थोडे वाढलेत. परंतु अपेक्षा आहे शेतकऱ्यांना की भाव हा चांगला मिळाला पाहिजे. आपल्यासोबत शेतकरी देखील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काका कुठल्या आहात आणि काय माल आणला तर काय अपेक्षा आहे तुम्हाला? मी धुळे तालुक्यातून दोनवाळ गावातला आहे. फुलावर विक्रीसाठी आणलंय. तरी सध्या 35-40 पर्यंत फुलावरचा भाव चालू आहे, पण निदान 50,000 रुपये किलोपर्यंत तरी जायला पाहिजे, कारण पावसात खूप नुकसान झाली आहे आमची. उत्पन्न घटलंय का काय? घटलंय उत्पन्न. तुम्ही इथं आडत व्यापारी देखील आहात. काय परिस्थिती आहे? कुठल्या मालाची आवक जास्त झाली आणि कुठल्या मालाची आवक कमी आहे शेतीमालाची आणि भाव कसे आहेत? गेल्या थंडीचं प्रमाण संपूर्ण भारतात नाही तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे येथे जे काही आवक टमाट्याची होत होती मोठ्या प्रमाणात ते आता अत्यंत घटलेली आहे. टमाट्याचं कॅरेट 1,000 रुपये कॅरेट आज या ठिकाणी विकलं गेलेलं आहे 20 किलोचं. तसेच इतरही पालेभाज्यांचे जे काही परिस्थिती होती ती परिस्थिती खूप या ठिकाणी गंभीर झालेली. वांगे या ठिकाणी कमी होऊन गेले, मिरची तसं दुधी भोपळा या डोळ्याला न दिसणं म्हणजे जे नेहमी यायचा तो माल तो खूप प्रमाणात कमी झालेला आहे. या वातावरणीय बदलामुळे थंडीमुळे माल हा झाडावर पिकत नाही, त्याच्यामुळे तो मार्केटात येत नाही, त्याच्यामुळे आवक घटलेली आहे. म्हणून या संपूर्ण भाजीपाल्याचे रेट वाढलेले आहेत. एकूणच थंडीमध्ये जरी उत्पन्न घटलं असलं तरी अपेक्षित भाव हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. दुसरीकडे पाहायला गेलं तर नागरिकांच्या खिशाला कात्री अशा बातम्या पुढे येत असतात, परंतु एकूणच शेतीमाल पिकवण्यासाठी शेतकऱ्याला जी काही कसरत करावी लागते आणि हवामानातील ज्या बदलामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं हे नुकसान पाहता एकूणच काय की शेतकऱ्याला आपल्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा एवढीच अपेक्षा असते. कॅमेरा पर्सन धनश्रीसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.